आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मुंबईतील खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट पालिका आयुक्तांना फोन। एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटीच्या रस्त्यांवरील खड्डे देखील पालिका स्वखर्चातून बुजवणार। गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य। खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवला। एनएचएआयचा जनसंपर्क बनावट। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेससह आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईत रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन। हातापायाला फ्रॅक्चर बांधलेला प्रतिकात्मक रुग्ण आणले। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मनसे नेते अमित ठाकरे उद्या आशिष शेलार यांची भेट घेणार। उद्या सकाळी 9 वाजता अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार। काल राज ठाकरे यांनी घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। मुंबईत जाणून बुजून मराठी कंत्राटदारांना संधी दिली जात नाही। मराठी कंत्राटदाराला संधी दिल्यास, स्वस्तात काम झाल्यास हजारो कोटींचा घोटाळा कसा करणार? संदीप देशपांडेंचा टीका करत सवाल। मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जवळपास 2017 सारखीच असणार। मोठे बदल होणार नाहीत। मुंबई मनपाकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सादर। सूचना हरकतींनंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार। बीएमसी निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। राज्यातील महापालिकांची प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होणार। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना 25 ऑगस्टला प्रसिद्ध होणार। सोमवारी यातील बहुतांश महापालिकांच्या प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न। आता क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल। भाजपचं देशप्रेमाचं ढोंग उघडं पडलं। मोदी शहांचा बुरखा फाडला। भारत पाकिस्तान सामना भारतात घेऊन दाखवा, उधळून लावू संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। शिवसेना मंत्री भरत गोगावलेंचा निर्णय वादात। आपल्याच मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची गोगावलेंकडून पीए म्हणून नियुक्ती। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय उसनवारी तत्वावर खासगी स्वीय सहाय्यक नेमण्यास मनाई।